Hello everyone. This is practical of entrepreneurship development course which is prescribed in 6th semester of all diploma students, and this is your practical number 1. The title of the practical is submit a profile summary of a successful entrepreneur indicating milestone achievements. तुम्हाला अशा एका बिझनेसमॅनचं प्रोफाईल म्हणजे त्याचा एक बायोडेटा रेझ्युमी सांगायचा आहे की त्याने कुठल्या कुठल्या गोष्टी अचीव केलेल्या आहेत लाईफमध्ये, त्याचं शिक्षण कसं झालेलं आहे. तर यामध्ये समजण्यासाठी गोष्ट पहिल्यांदा आहे की तुम्ही प्रोफाईल समरी म्हणजे काय हे समजणं महत्त्वाचं आहे. सो या प्रॅक्टिकलमध्ये पहिल्यांदा तुम्हाला प्रोफाईल समरी म्हणजे काय हे मी सांगणार आहे, आणि त्यानंतर 3 रिनोन लोकांची प्रोफाईल समरी देणार आहे, आणि त्यावरनं तुम्ही या तिघांपैकी एक कोणतीही प्रोफाईल समरी तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये सबमिट केली, प्रेझेंट केली तरी चालेल, किंवा या बेसिसवर तुम्ही एखादा छोटा ऑन्ट्रप्रनर, छोटा बिझनेसमॅन तुमच्या जवळपासचा असलेला कोणी, त्याची जरी तुम्ही सांगितली प्रोफाईल समरी तरी पण चालणार आहे. फक्त त्याचा फॉर्मॅट तुम्ही येथे समजून घ्या आणि त्यानुसार तुमचं प्रॅक्टिकल तुम्ही तयार करायचं आहे, आणि तुम्हाला 25 पैकी चांगले मार्क्स नक्कीच मिळतील. सो लेट्स बिगिन. आणि मराठी आणि इंग्रजी दोघांमध्ये होणार आहे, सो समजण्याला कोणालाही प्रॉब्लेम होणार नाही. So what is meant by profile summary? First of all, a profile summary is a brief overview of person's or organization's background, experience and achievements. बघा, एक तुमचा प्रोफाईल समरी म्हणजे एक रेझ्युमीज असतो तुमचा, एक एक समरी असते, तुम्ही काय काय अचीव केलेलं आहे आतापर्यंतचा एक रिव्ह्यू असतो. आणि रिव्ह्यू म्हणजे काय, तुम्ही खूप साऱ्या गोष्टी अचीव केलेल्या असतील, परंतु एक स्टेपिंग स्टोन्स काय आहे, मेन मेन घटना काय आहेत, कशी तुम्ही सुरुवात केली आहे आणि त्याच्यानंतर कुठले तुम्ही वेगवेगळ्या स्टेप्स चढत गेलात, त्याविषयीच तुम्हाला सांगायचं. म्हणजेच काय, तुम्ही प्रोफाईल समरी तयार करायची. इट इज अ कन्साइज अँड इन्फॉर्मेटिव्ह समरी दॅट हायलाइट्स द मोस्ट इम्पॉर्टंट अँड रेलेव्हंट इन्फॉर्मेशन अबाउट द पर्सन ऑर ऑर्गनायझेशन. जसं 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा हे स्टेपिंग स्टोन्स आहेत. अशा प्रकारे तुम्ही एखाद्या बिझनेसमॅनची म्हणजेच ऑन्ट्रप्रनरची एक प्रोफाईल समरी तयार करायची आहे. त्याचे पॉईंट्स दिलेले आहेत, या पॉईंट्सच्या बेसिसवर तुम्ही ती प्रोफाईल समरी तयार केलेली आहे. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या जवळपासच्या एखाद्या छोट्या व्यावसायिकाकडे जरी गेलात तरी पण हे पॉईंट्स तुम्हाला खूप मदत करणार आहे. या पॉईंट्सच्या बेसिसवर तुम्ही ती प्रोफाईल समरी पहिल्यांदा कलेक्ट करायची आणि व्यवस्थित वर्डिंग करायचं आहे, आणि मग प्रेझेंटेशन करायचं आहे की अशा प्रकारचा हा व्यक्ती आहे, त्याची समरी मी सांगणार आहे, प्रोफाईल समरी आज सांगणार आहे. हे फक्त प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला बनवायचं नाही आहे, तर ॲक्च्युली या व्यक्तीने कशी सुरुवात केली, त्यांना कुठल्या अडचणी आल्या, मग तरी अडचणीवर मात करून त्यांनी कुठलं कुठलं यश संपादन केलं, आणि आता त्यांचा बिझनेस कुठल्या स्टेटसला आहे, कुठल्या लेवलला आहे, कुठून त्यांनी सुरुवात केली. ही गोष्ट म्हणजे ही प्रोफाईल समरी ऐकल्यानंतर तुम्हाला त्यातनं काहीतरी प्रेरणा मिळणार आहे, एखादी आयडिया मिळणार आहे बिझनेसची, आणि तुम्ही पण बिझनेस करायच्या त्या तसा प्रयत्न कराल. हा हेतू या प्रॅक्टिकलच्या मागचा आहे. फक्त 25 मार्कांसाठी तुम्हाला एक प्रॅक्टिकल दिलेलं आहे म्हणून तुम्ही करायचं, काहीतरी लिहून आणायचं याच्यासाठी नाही आहे. इफ यू आर वर्किंग ऑन दिस पर्टिक्युलर समरी प्रोफाईल very practically, you may visit any person who is an entrepreneur, listen to his struggle, listen to the way he or she started, with what problems he or she faced and how she worked on those problems, and what is the current status of that successful business venture or any enterprise you have to come up with. And you have to learn a lot, you have to get motivated out of it. Sometimes it may happen that people or some students, they simply just go on scribbling or writing and submitting the assignments and completing the formality. They simply waste their time as well as they waste the opportunity to learn. म्हणून सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की प्रोफाईल समरी तयार करत असताना आपल्याला ह्यातनं काय शिकायला मिळणार आहे, कसं मोटिवेशन मिळणार आहे, कुठल्या आयडियावर किंवा कुठल्या सर्व्हिसवर किंवा कुठल्या प्रोडक्टवर आपण सध्या काम करायला पाहिजे, या हेतूने हे प्रॅक्टिकल तुम्ही कंप्लीट करायचं आहे. आणि प्रोफाईल समरी जी आहे ती कुठले कुठले पॉईंट्स आहेत, नेम अँड टायटल, बॅकग्राऊंड, अ ब्रीफ ओव्हरव्ह्यू ऑफ अ पर्सन्स एज्युकेशन, वर्क एक्सपिरियन्स अँड रेलेव्हंट स्किल. बघा, बॅकग्राऊंड कुठली असू शकते. आता काही अडाणी लोक आहेत, ते पण चांगले बिझनेसमॅन आहेत. जे लोकांचा घरगुती बिझनेस आहे त्यांनी तो खूप वाढवलेला आहे, म्हणून ही बॅकग्राऊंड जाणून घेणं तुम्हाला महत्त्वाचं आहे. कारण पुष्कळ वेळा आपले समज असतात, गैरसमज असतात की नाही, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे ऑलरेडी एखादा बिझनेस आहे, हेच लोक बिझनेस करू शकतात. आणि मग आपण
तो जो न्यूनगंड असतो किंवा ती जी आपली मिसकन्सेप्शन असते किंवा लुझरसारखे आपण काहीतरी एक्सक्युजेस देत असतो की बाबा माझ्याकडे तर काही बिझनेसचं बॅकग्राऊंड नाही आहे, माझ्याकडे पैसा नाही आहे, माझ्याकडे शिक्षण नाही आहे, मला काही टेक्निक माहिती नाही आहे, मला कॉम्पिटिशन करायची नाही, अशा पुष्कळशा नकारात्मक गोष्टी आपण सांगत असतो. परंतु एखाद्या व्यावसायिक जो सक्सेसफुल आहे त्याची जर बॅकग्राऊंड आणि एज्युकेशन तुम्हाला जर समजलं, तर त्यामध्ये कदाचित तुम्हाला असंही समजून येईल की तो व्यक्ती काहीही सुशिक्षित नाही आहे, काहीही शिकलेला नाही आहे, तरी पण त्याचा बिझनेस चांगला चालतो आहे. सो याच्यावरनं तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि म्हणून त्या प्रकारेच तुम्ही ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे. पुढचं आहे अचिव्हमेंट्स. त्याने काय काय अचीव्ह केलेलं आहे, एक स्टेपिंग स्टोन, काही काही गोष्टी त्याने अचीव्ह केलेल्या लाईफमध्ये, त्या सर्व तुम्हाला सांगायच्या आहेत, जेणेकरून एखादा व्यावसायिक काय काय अचीव्ह करू शकतो आपल्या लाईफमध्ये हे तुम्हाला समजेल आणि त्यावरनं तुम्हाला मोटिवेशन मिळेल. पुढचं आहे एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स म्हणजे काय, त्या व्यक्तीने जो व्यवसाय सुरू केला त्याच्यासाठी लागणारं नॉलेज, त्याच्यासाठी लागणारे स्किल्स त्याने कुठून अडॉप्ट केले, कसे अडॉप्ट केले आणि आत्ता कुठल्या स्तराला कोणते स्किल्स आहेत मार्केटमध्ये की ज्यामुळे आपण एखादा बिझनेस चालू करू शकतो, हे तुम्हाला शिकणं यातनं महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स विचाराल एखाद्या सक्सेसफुल ऑन्ट्रप्रिनरचा म्हणजेच बिझनेसमॅनचा. तसं स्किलचं आहे, त्याचप्रमाणे एज्युकेशनचं आहे, त्याचप्रमाणे पर्सनल इंटरेस्ट. बघा, पर्सनल इंटरेस्ट पण खूप महत्त्वाचे आहे. एखादा व्यक्ती सक्सेसफुल होतो एखाद्या बिझनेसमध्ये, त्या बिझनेसमध्ये 24/7 तो काम करत असतो, तरी पण त्याला कंटाळा येत नाही, त्याला बोर होत नाही, तो थकवा येत नाही, कारण त्याचा इंटरेस्टच कदाचित त्याचा बिझनेस झालेला असेल. मग तुम्ही जेव्हा एखादी समरी किंवा प्रोफाईल समरी तयार करायला एखाद्या बिझनेसमॅनकडे जाल, एखाद्या ऑन्ट्रप्रिनरकडे जाल, तर त्यावेळेस तुम्ही हे पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपली आवड निवड कोणती आहे आणि आपल्या आवड निवडीचं पर्यावसान म्हणजे बदल जर का आपण एखाद्या बिझनेसमध्ये केला, एखाद्या एंटरप्राइजमध्ये गेला, तर कदाचित आपण न थकता कंटिन्युअस काम करू शकता आणि त्यावेळेस तुमचे सक्सेसचे चान्सेस जास्त असतात, कारण तुमचा एरिया ऑफ इंटरेस्टच तो आहे. जसं सिंपल उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुमच्यापैकी काही लोकांना किचनमध्ये काहीतरी पदार्थ बनवायला खूप आवडतं. तासनतास जरी तुम्ही तिथे राहिला तरी तुम्हाला बोर होत नाही, तुम्हाला थकवा येत नाही. तर कदाचित तसाच व्यवसाय, खाण्यापिण्याशीच व्यवसाय किंवा स्वयंपाकाशी रिलेटेड एखादा व्यवसाय जर तुम्ही सुरू केला, कदाचित तुम्ही त्यात यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि म्हणून एखाद्या सक्सेसफुल ऑन्ट्रप्रिनरचे किंवा बिझनेसमॅनचे जे काही इंटरेस्ट आहेत, हॉबीज आहेत, ते पण जाणून घेणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. तुम्ही विचारत असताना या अनुषंगानेच विचार करायचा की या व्यक्तीचा इंटरेस्ट आणि हॉबीज कोणत्या आणि या व्यक्तीचा बिझनेस कोणता आहे, याच्यामध्ये काही साधर्म्य आहे का. त्यावरनं तुम्हाला एक मोटिवेटिंग गोष्ट मिळेल की खरंच आपले जे आवडीनिवडी आहेत, आपले जे इंटरेस्ट आहेत, हॉबीज आहेत, त्याचाच आपण जर का चेंज केला आपल्या एखाद्या व्यवसायामध्ये, तर आपले सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त असतील. तुम्हाला हे शोधून काढायचं आहे त्या समरी ऑफ प्रोफाईलवरून. मग हे तुम्हाला मी काही दिलेले आहेत. तुम्ही अशीच एखादी समरी किंवा प्रोफाईल प्रेझेंट करू शकता किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा स्वतः इंटरव्ह्यू घेऊन तो रेकॉर्ड करून व्यवस्थित अशी मांडणी करू शकता, जेणेकरून तुम्ही जेव्हा जाल तेव्हाची तारीख, त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीचा व्यवसाय आणि जे मी पॉईंट्स सांगितले पहिल्या दुसऱ्या स्लाईडवर, त्या सर्व पॉईंट्सच्या आधारे तुम्ही ती समरी प्रोफाईल तयार करायची आहे, रेकॉर्ड करायची आहे, व्यवस्थित मांडायची आहे, लिहायची आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये प्रेझेंटेशन त्याचं द्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही ज्या व्यक्तीला भेटलात, ज्या व्यक्तीची समरी प्रोफाईल समरी तुम्ही तयार केलेली आहे, ती सर्वांसोबत तुम्ही शेअर कराल, त्याचं प्रेझेंटेशन कराल. कदाचित तुम्ही मोटिवेट नाही होणार त्या स्टोरीवरनं, त्या समरी प्रोफाईल समरीवरनं, परंतु इतर जे लोक तुमचे प्रॅक्टिकलचे जे काही बॅचमेट्स आहेत ते ऐकून त्यांच्यापैकी जर एखादा मोटिवेट झाला आणि त्याला जर चांगली आयडिया आली आणि तो जर का त्यातनं काही बिझनेस करू शकला, तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश आलं असं समजेल. आणि ही मी तुमच्या माहितीसाठी 3 प्रोफाईल समरी प्रोफाईल दिलेल्या आहेत. पहिली आहे किरण मुजुमदार शॉ, एक लेडी आहे, तिचा आहे. पूर्ण तिची समरी तुम्ही वाचून घ्या, ज्याप्रमाणे मी केलं अशाच प्रकारे तुम्हाला ती समरी तयार करायची. ज्या व्यक्तीची तुम्ही भेटाल किंवा तुम्ही नाही भेट दिली कोणाची, तर मी हे रेडीमेड दिलेलं आहे असंही तुम्ही लिहू शकता. बघा, सगळे माइलस्टोन अचिव्हमेंट्स मी सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये. अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तयार करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे आणि तुमचं पहिलं प्रॅक्टिकल कंप्लीट करायचं आहे. बघा, नंतर दुसरी आहे सायरस पुनावाला. हे खूप फेमस नाव आहे, हे तर तुम्हाला माहितीच असणार आहे. जे सेरम इन्स्टिट्यूट आहे आपल्या भारतामध्ये, त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे सायरस पुनावाला आणि कोविडशी रिलेटेड हे नाव आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे नक्कीच विसरणार नाही. तर यांची पण समरी प्रोफाईल मी दिलेलं आहे, तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि अशा प्रकारे ॲज इट इज पण तुम्ही तयार करू शकता. परंतु माझं रेकमेंडेशन असेल की हे जे मोठे लोक आहेत, खूप मोठे लोक आहेत,
यांची समरीमध्ये तुम्हाला शिकण्यासारखं भरपूर आहे, नो डाऊट. परंतु आत्ता आपली सुरुवात आहे. या 6th सेमिस्टरमध्ये जर का आपण एखादा आपल्या जवळचा व्यावसायिक निवडला, बघितला आणि त्याचा वेळ घेऊन जर त्याची समरी केली, आपण प्रोफाईल समरी केली, तर नक्कीच मला असं वाटतं की तुम्हाला जास्त त्याचा फायदा होईल. कारण तुमचा पर्सनल टच असेल, तुम्ही स्वतः जाऊन ते रेकॉर्ड कराल आणि त्यामुळे तुम्हाला चांगला एक्सपोजर मिळेल. आणि बघा, रतन टाटा ते खरंच रत्न आहे आपलं. आपण ते वारलेत आता रिसेंटली, परंतु त्यांनी एक मोठी परंपरा आपल्यासाठी तयार करून ठेवलेली आहे. म्हणून मुद्दाम त्यांची प्रोफाईल समरी मी तयार केलेली आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही ह्यांची पण प्रोफाईल समरी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये किंवा प्रॅक्टिकलमध्ये दाखवू शकता, प्रेझेंट करू शकता, तुमची मर्जी. परंतु तुम्ही व्यवस्थित हे करायचं आहे आणि शिकण्याच्या अनुषंगाने हे प्रॅक्टिकल कंप्लीट करायचं आहे. So this is what out of profile summary, this practical number 1 of 6th semester entrepreneurship development, I have given you one motivating story or three motivating stories of three different people from Maharashtra as well as India. And out of this summary, profile summary, you have to highlight the different points. Whoever you meet, I would rather suggest that you meet any entrepreneur who is very near to you, close to you. You personally meet the person, ask the relevant questions based on the points that I have given, and ultimately complete your practical number 1 and go with the presentation so that you get motivated, and the people who listen to your summary, they may get motivated. And mark my words, if one person or maybe more than one person, if they get motivated by your presentation of this profile summary, definitely this practical will be more successful and fruitful. On this positive note, based on these points, you have to complete the profile summary. I wish you all the very best. If any doubt, just comment over there. Thank you so much.